असं काय संगीत आहे ना ते बुवा ऐका पहिलं काय आहे ते मला काय आलाप मारायला सांगतो ओपन चॅलेंज करतो ओपन चॅलेंज करायची बुवा तुझी लायकी नाही इथे येऊन बाई सारखा वरडतोय तर आपल्या इकडचा भैया येतो ना सकाळचा येतो ना तो भैया मेला काहीतरी बरा ओरडतो याच्यापेक्षा असा हा तुझा काढला असता समाचार येतात पूर्ण घेतला असता पण काय माहितीये वेळेअभावी आणि कुठेतरी आयोजकांच्या सांगण्यावरून बुवा मी कुठेतरी मर्यादा पाळतोय तर तुझी सरळ क्लास आहे ना तो असं वाकडा इकडायचं ना तुला सरळ करून लावलीस उद्या असं वाकडा चालती गेला असताच तिकडे 5 वाजवतो आता चांगले आणि जाईपर्यंत आहे ना बुवा काय ट्रेननी जाणार आहे ना बुवा जाईपर्यंत आहे ना अंकित दळवीचं नाव घेत जाईल अंकित दळवी काय बोलला असा बोलला तसा बोलला त्याला नाचायला कमी पडलं तर मला नाचायला लागला इथं नाचणं बुवा तुझं काम नाही तुझं फक्त काही गाणं आधी व्यवस्थित गायला शिक नंतर नाचायला शिक माझ्यासारखा म्हणतो माझ्यासारखा असं सूर लावून दाखव असा लागून दाखव माझ्यासारखा बुवा पहिला आलाप मारून दाखव मी काय मोठा नाही आहे या संगीतामधला मी काय मोठा नाही गुरुजी बरोबर ना मी काय मोठा नाही याच्यामध्ये मी कमीच आहे मी अजून माझे पाय जमिनीवरच आहे मी जमिनीवरच राहणार तू हुशारी अशा वरवरच्या नको सोडू माझ्यासोबत पुसक्या बरोबर ना त्याला गवारी नाव द्या गुरांजवळ पण ते नसेल ना ठेवा 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 त्याला तरी काहीतरी उपयोगाला येईल बघा या ठिकाणी जरा त्याला आलाप देऊया आपण दरबारी राग आणि मुळा बोलतो स्केल 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 आधी स्वतःला वेळ दे स्केल नंतर बोल आधी स्वतःला वेळ दे गायला काय आपण बोलतोय काय नाही कुठल्या रागात जातोय वाद्यकार कुठे आपले चांगले वाद्यकार आपले बुवा तुझ्या बरोबर बसलेस ना की स्टारचे कलाकार आहेत ते एवढं चांगलं वाद्य आहेत पुरं सर्व शाखा सर्व चांगली आहे पण बुवा तू गळपाटलायस तुझं रंगमंच दाखवला असतात ना तुझी रंगमंच बारी दाखवली असती तर व्यवस्थित तर तुला कोण बोलत नसते पण तू बुवा कुठेतरी या सर्वांच्या पेक्षा बुवा तू शून्यता आहेस मी काय म्हणतो 1 2 3 4 घेतही करतो पण बुवा तू शून्यातच आहेस त्या अंड्यातच राहणार आणि तिथेच राहा जरा घ्या दरबारी लोकांनी ओळखली तुझं काय आहे तू बुवा कुठं आहेस नाही लोकांनी ओळखलं तू स्वतःचा मोठेपणा असा दाखवू नको मी असा आहे मी तसा आहे मी एवढे कार्यक्रम केले लहानापासून होतो कुठं होतास आता जरा दिसायला लागलायस होतास कुठं तू बोलतोस मी 2008 पासून कार्यक्रम केले एवढ्यापासून कार्यक्रम केले या ठिकाणी संजोग दादा सावरेडकर यांच्याकडून या नाच मंडळासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलं आहे नाच मंडळ आपल्या बघा बुवा तुझी काय किंमत आहे ना ती तुला एका गाण्यात दाखवतो म्हणजे तू बोलतोयस ना आज एवढ्या वया आणल्यास ना तुझ्या मी तुला असं करीन तसं करीन एक गाणं बुवा तुला लायकीच होता शास्त्र सुद्धा म्हणे बाऱ्या करतोय हा तुझे शास्त्र बघ बुवा शास्त्राचं घर कुठं असतं ना ते तुला मी आता दाखवतो शास्त्र बुवा कशाची खातात हे तुला मी आता शिकवतो बुवा ऐकून बस बघा हा रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा कधी वेळेत उठत होता नाही ना तो 6 महिन्याने एकदा उठायचा बरोबर ना बघा कदम मगाशी त्या नावावर गेलो आता तुझ्या आडनावावर जातो ही बुवा खॅशियत लागते लिहायची गाणी लिहायची हे तुम्ही कार्यक्रम आल्याच्या नंतर आहे ना हा सुधीर होता हा कार्यक्रम हा कुठला द्यायचा गाणं तो कुठला द्यायचा पण बुवा हे आम्ही पूर्व तयारी करून देतो बघ अरे कशाला मारतोस मी जास भारी
कशाला मारतोस मी जास भारी तुझ तुला हे पटत काय एकदम अरे दम दाखवलंच नाही तुझं दम मला दुसऱ्या वारीला बोललो दाखवशील पण काय दाखवलं अरे कशाला मारतोस मी जास भारी तुझ तुला हे पटत काय मग भाऊ रावणाचा भाऊ कधी वेळेवर उठत नव्हता म्हणून काय म्हणतोय एकदम तुझं उठत काय अरे कशाला मारतोस मी जास भारी अरे कशाला मारतोस मी जास भारी तुझ तुला हे पटत काय एकदम तुझं उठत काय तुझं तुला हे पटत काय एकदम तुझं उठत काय Bye.